नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एक अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने एक नवीन जी.आर. दुष्काळासंदर्भात इथे काढलेला आहे। अखेर काही तालुक्यांना जे वगळण्यात आलं होतं त्यानंतर आता नवीन एक जी.आर. काढला आहे। त्याही तालुक्यांना इथे दुष्काळामध्ये जे आहे ते टाकण्यात येणार आहे, अशी जी बाब आहे ती येथे सांगण्यात आली। आणि त्यांनाही जो आता दुष्काळ निधी बाकीच्या जिल्ह्यांना बाकीच्या तालुक्यांना जसा मिळालेला आहे तसाच दुष्काळाचा निधी त्यांना इथे सुद्धा वितरित त्या शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना इथे वितरित करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे शासन निर्णय इथे पाहू शकता। शासन निर्णय इथे आलेला आहे। राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्याची तूट असेल, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता असेल, दूरसंवेदन विषयक निकष असतील, वनस्पती निर्देशांक असेल, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या घटकांचा एकत्रित विचार करून झालेल्या रब्बी तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्यातील सातारा जिल्ह्यामधील खंडाळा तालुक्यामध्ये रब्बी हंगामासाठी मध्यम स्वरूपाचा दुष्काळ इथे जो आहे तो इथे जारी करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी सदर तालुक्याच्या रब्बी हंगामातील गावातील खातेदारांना कृषी विषयक माहितीसाठी निविष्ट अनुदान सुद्धा इथे देण्यात येणार आहे। त्यासाठी हा जी.आर. आहे। त्याचबरोबर त्यांना अनुदान देऊन पीक उत्पादित केलेल्या 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना हे सुद्धा अनुदान जे आहे तिथे देण्यात येणार आहे। अनुदान आहे ते लवकरच त्यांच्या खात्यामध्ये यादी तयार झाल्यानंतर इथे त्यांना लवकरात लवकर इथे देण्यात येईल। सदर आदेश दुष्काळ घोषित केल्याचे आदेशाच्या दिनांकापासून इथे अंमलात राहील असे इथे सांगण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा जो जी.आर. आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर इथे उपलब्ध आहे। तिथे आपण जो जी.आर. आहे तो इथे पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, हीच महत्त्वाची अपडेट होती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।